मित्रांनो, आज जो काही झालेला मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फराश पदासाठी जी काही लेखी परीक्षा झाली मित्रांनो, तारीख बघा आजचीच आहे. मित्रांनो, आपण पाहणार आहोत. या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी किती मार्क आलेत हे सांगायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये 30 पैकी आपण मेरिटचा सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे. तुमचा या ठिकाणी 30 पैकी किती गुण आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. किती गुण आले शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपण मेरिटसुद्धा काढणार आहे. आपल्याला अंदाज येईल तुम्हाला किती मार्क आले. पहिला प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? न्यायालयातील न्यायाधीशांचं सेवानिवृत्तीचं वय किती असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा 65 वर्ष असतं. लक्षात ठेवायचं आहे 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे? तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची मंजूर संख्या किती आहे मित्रांनो? तर 34 इतकी पहा. लक्षात ठेवा 34. भारतातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे मित्रांनो? तर मावसीराम याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे मावसीनराम. नेक्स्ट हे पहा, सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवरती आहे? तर सरदार सरोवर प्रकल्प मित्रांनो नर्मदा नदीवरती पहा. क्षेत्रफळातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठं राज्य आहे राजस्थान. लक्षात ठेवा राजस्थान. पचमढी आणि चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावरती आहेत? मित्रांनो, हे सातपुडा पर्वत रांगेवरती पहा. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे? तर मित्रांनो, हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे पहा. तिहार जेल कोणत्या ठिकाणी मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं तिहार जेल हे दिल्ली या ठिकाणी पहा. आगरताळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मित्रांनो, आगरताळा ही सगळ्यांना माहीत पाहिजे त्रिपुराची राजधानी. ऑप्शन क्रमांक 1 त्रिपुरा. ची राजधानी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, झारखंडची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक बी रांची पहा. नेक्स्ट मित्रांनो, सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? हे गुजरातमध्ये पहा. सेल्युलर जेल मित्रांनो कोणत्या ठिकाणी आहे? तर सेल्युलर जेल मित्रांनो पोर्ट ब्लेअर या ठिकाणी पहा. लक्षात ठेवा पोर्ट ब्लेअर. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये? तर दिल्लीमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. भारतातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणतं आहे? तर K2 गॉडविन ऑस्टिन याचं बरोबर उत्तर आहे पहा. जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन करणारा देश कोणता आहे? तर ब्राझील याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑस्ट्रेलियाची राजकीय राजधानी कोणती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कॅनबेरा याचं योग्य उत्तर आहे पहा. भारताचा पहिला अवकाशवीर कोण होता? तर राकेश शर्मा होता. जगातील सर्वात लांब नदी कोणती मित्रांनो? तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. भारत पाकिस्तान या देशादरम्यान कोणती सीमारेषा आहे? तर मित्रांनो, भारत पाकिस्तान दरम्यान रेड क्लिप लाईन आहे पहा. वाळवंटातील जहाज असं कोणत्या प्राण्यास म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, उंटाला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक सी उंट. अष्टप्रधान मंडळ कोणाच्या शासन काळामध्ये होतं? मित्रांनो लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजाचं बरोबर उत्तर आहे. तर कोणत्या ठिकाणी महात्मा गांधींनी आश्रम स्थापन केला? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी पवनार या ठिकाणी. चले जाव आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर महात्मा गांधी यांनी केलं होतं पहा. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी झाला होता? मिठाचा सत्याग्रह मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये वडाळा या ठिकाणी झाला. भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे. तर मित्रांनो काय सार्वभौम आहे? तर भारतीय जनता याचं बरोबर उत्तर आहे पहा. मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ कोणास जबाबदार असते? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणास जबाबदार असते? विधानसभा याचं बरोबर उत्तर आहे पहा. चंदनाचं सर्वात जास्त उत्पादन कुठे होतं मित्रांनो? तर कर्नाटकमध्ये होतं. हिराकूड धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर महानदीवरती मित्रांनो हिराकूड धरण आहे पहा. तर 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले? तर याचं कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर टाईप करा. तुमचे 30 पैकी किती बरोबर आले?